देवी भागवतात म्हटले आहे की घरच्यापेक्षा अधिक सत्कर्म जर तीर्थाचे ठाई झाले नाही तर ती तीर्थयात्रा व्यर्थ होय। विदुराने 36 वर्षे तीर्थयात्रा केली, तरी पण त्याचे वर्णन मात्र अति संक्षेपातच केले। आत्मप्रशंसा हा मृत्यू होय। आपल्या सत्कर्माचे आपल्याच तोंडाने स्वतः वर्णन करू नका। विदुराने 36 वर्षे यात्रा केली, पण आपल्या तीर्थयात्रेचे वर्णन 36 शब्दातच केले। आजकाल लोक तर आम्ही इतक्या तीर्थयात्रा केल्या, इतक्या क्षेत्रावरती जाऊन आलो हे मोठ्या अभिमानाने सांगतात। आपल्या हाताने झालेले पुण्यकर्म विसरून जा। जर पाप घडले असेल तर ते स्मरणात ठेवा। सुखी होण्याचा हा एक मार्ग आहे। पण माणूस पुण्याचे स्मरण ठेवतो व पाप विसरून जातो। तारुण्यात ज्याने पुष्कळ पापे केली असतील त्याला म्हातारपणी झोप येत नसते। मध्यरात्री विदुर धृतराष्ट्राजवळ गेले। ते जागेच होते। विदुराने विचारले, झोप येत नाही का? ज्या भीमाला तुम्ही विषाचे लाडू खाऊ घातले त्याच्याच घरात तुम्ही साखरेचे लाडू खात आहात। धिक्कार असो तुमचा। पांडवांना तुम्ही दुःख दिले। तुम्ही इतके दुष्ट आहात की राजसभेत द्रौपदीला आणण्याची तुम्ही संमती दिली होती। आता पांडवांना सोडून तुम्ही तीर्थयात्रेला जा। धृतराष्ट्र म्हणाला, माझे पुतणे चांगले आहेत, माझी फार सेवा करत आहेत, त्यांना सोडून जावेसे वाटत नाही। विदुर म्हणाला, आता तुम्हाला जावेसे वाटणार नाही। आता तुम्हाला पुतणे आवडू लागले आहेत ना? आठवते का तुम्हाला तुम्ही पांडवांना मारण्यासाठी किती प्रयत्न केले होते ते? भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, लाक्षागृहाला आग लावली। हा धर्मराज तर धर्माची मूर्ती आहे, म्हणून तुमच्या अपकाराची फेड तो उपकाराने करीत आहे। मला तर वाटते की काही दिवसातच पांडव प्रयाण करतील, तुम्हाला सिंहासनावर बसवतील। तुम्ही आता मोह सोडा। तुमच्या शिरावर काळ आता चक्रा मारू लागला आहे। तुमच्या तोंडावर आता मृत्यू कळा मला दिसू लागली आहे। समजून उमजून घर सोडाल तर कल्याण होईल, नाही तर काळाचा धक्का खाऊन तुम्हाला घर सोडावेच लागेल। लवकरच तुम्हाला मृत्यू येणार आहे। जय जय राम कृष्ण हरी।